पिंपरीच्या मोशी कचरा डेपोजवळ इमारत कोसळली। इमारतीत जवळपास 50 जण अडकल्याची शक्यता। बचाव कार्यासाठी एनडीआरएफचं पथक, लष्कर आणि अग्निशमन दल घटनास्थळी। कुर्ल्याच्या नेहरू नगरमध्ये 12 वर्षाच्या मुलाचा लिफ्टमधून पडून मृत्यू। 10व्या मजल्यावरून पडून मुलगा लिफ्टच्या डक्टमध्ये पडून जखमी झाला। जखमी मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू। लिफ्टचा सुरक्षा दरवाजा अचानक उघडल्यानं मुलगा डक्टमध्ये पडला। भांडूपच्या बस अपघातात अडकलेल्या पादचाऱ्याला लोकांनी वाचवलं। पादचाऱ्याला वाचवण्यासाठी लोकांनी एकत्र येत बस ढकलली। वाचवा मला वाचवा असं म्हणणाऱ्या पादचाऱ्याला लोकांनी वाचवलं। भांडूपच्या कोकणनगर परिसरात बेस्ट बसचा अपघात। लातूरच्या चाकूर तालुक्यात चालकाचं नियंत्रण सुटून स्कूल बस उलटली। भीषण अपघातात 30 ते 35 विद्यार्थी जखमी, 2 गंभीर जखमी। जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी लातूरला हलवण्यात आलं। वसई विरारमध्ये अतिवृष्टीमुळे सर्वच रस्ते पाण्याखाली। नागरिकांची ट्रॅक्टरमधून वाहतूक सुरू। अवघ्या काही किलोमीटर अंतरासाठी ट्रॅक्टर चालक 50 ते 100 रुपये भाडं आकारत असल्याचा आरोप। पालघर तालुक्यातील वांद्री धरण अखेर तुडुंब भरलं। सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू। वांद्री नदीला पूर आल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। रत्नागिरीच्या खेडमध्ये मुसळधार पावसाची हजेरी। खेडच्या बोरघर परिसरात पाताळे नदीला पूर। गावातील नदीकाठच्या घरांना पाण्याचा वेढा। संगमेश्वर तालुक्यातील बाव नदी सुद्धा दुथडी भरून वाहते। रत्नागिरीत पावसाचा जोर कमी पण वाऱ्याचा जोर वाढला। जिल्ह्यातील नद्यांची पातळी झाली कमी। रायगडच्या कर्जतमध्ये झालेल्या पावसानं उल्हास आणि चिल्लर नदीला पूर। शेलू गावात उल्हास नदीचं पाणी शिरलं। तांबिवली नदीचा बंधारा फुटल्यानं पूरस्थिती गंभीर। अडकलेल्या नागरिकांची सुखरूप सुटका। रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर सुरूच। महाड, लोणेरे, माणगाव आणि इंदापूरमध्ये जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत। अनेक मार्ग बंद। नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन। खेडजवळच्या बोरघरमध्ये मुंबई गोवा महामार्ग ठप्प झालाय। बोरघर महामार्गावर पाणी आलेलं आहे, त्यामुळे हा महामार्ग ठप्प झालेला आहे। मार्गावरील साचलेल्या पाण्यातूनच वाहन चालकांना जीवघेणा प्रवास करावा लागतोय। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी कृष्णकांत साळगावकर यांच्याकडनं। कृष्णकांत, आत्ताची स्थिती काय आहे? श्रुती, पावसाचा जोर वाढत राहिला आहे। कायम अशा पद्धतीनं पाणी आहे हे वाढतं आहे। त्यामुळं मोठी वाहनं आहेत हे आपला जीवघेणा प्रवास करत त्यातून जात आहेत। मात्र आपण पाहू शकतोय की एका बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा आहेत। समोर आपण दृश्यांमधून पाहू शकतोय की तिकडे इकडे वाहन येऊ शकत नाही आहेत। मात्र काही हौशी यामधूनच प्रवास करतायत। जीवघेणा हा सगळा प्रवास आहे। मात्र पावसाचा जोर वाढला। ह्या दोन्ही लाईन आपण पाहू शकतोय, ह्या दोन्ही लाईनवरती पाणी आहे। एका लाईनमधून तर अजिबात गाड्या जाऊ शकत नाहीत। मात्र दुसऱ्या बाजूनं काही नागरिक आहेत हे जाण्याचा प्रयत्न करत आहेत। मात्र रिक्षा आणि छोटी वाहनं याच्यामधून जाऊ शकत नाहीत। पावसाचा जोर मात्र असाच कायम राहिला तर मात्र ही अजून वाहतूक ठप्प होईल। आपण या पाठीमागं पाहू शकताय, या बाजूला असलेली वाहनांची गर्दी आहे ही अशा पद्धतीनं वाहनं आहेत ही थांबून राहिलेली आहेत। पाणी ओसरल आणि त्यानंतरच ही वाहनं इथून जातील। मोठ्या प्रमाणामध्ये हे पाणी अजूनही वाढू शकतं। इथं असणाऱ्या नदीचं पाणीपात्र आहे हे ओसंडून वाहत आहे आणि हा सगळा जो आहे मार्ग हा ठप्प होण्याच्या मार्गावरती आहे। श्रुती, नक्कीच कृष्णकांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। सांगलीत कृष्णा नदीच्या पात्रात हळदी कुंकू बदकांचा मनमोहक विहार। बदकांच्या थव्यानं सध्या सांगलीकरांचं आणि निसर्गप्रेमींचं लक्ष वेधून घेतलं। बदकांना पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी। पुणे सातारा घाटमाथ्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट। पालघर, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूरमध्येही घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस। बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा जिल्ह्यांसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी। खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात 27,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग। पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली। पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण साखळीमध्ये पावसाचा जोर वाढला। आणखी पाणी नदीपात्रात सोडलं जाणार। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। माथेरानमध्ये नाल्यात अडकलेल्या 25 पर्यटकांना ग्रामस्थांनी जीवदान दिलं। स्थानिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला। मुसळधार पावसात गार्बेज ट्रक धोकादायक ठरला। पनवेलमध्ये मुसळधार पावसाचा कहर। पनवेलमधील अनेक रस्त्यांवर पाणी साचलं। ड्रेनेज लाईन तुंबल्यानं आणि पाण्याचा निचरा मंदावल्यानं वाहतूक आणि नागरिकांनाही मोठा त्रास। डहाणूतील सोनाळामध्ये वादळी पावसामुळे घर कोसळलं। यशवंत सापटा यांचं राहतं घर मध्यरात्री 1च्या सुमारास कोसळलं। सुदैवानं जीवितहानी नाही। मात्र घरासह घरातील साहित्य, अन्नधान्य याचं मोठ्या प्रमाणात नुकसान।
मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्गमधील एक मध्यम आणि 8 लघु पाटबंधारे प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरलेल्या धरणांमधून सुमारे 7,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. जिल्ह्यातील धरणांमध्ये 47% पाणीसाठा उपलब्ध. इचलकरंजीतील पंचगंगा नदीची पातळी 61 फुटांवर पोहोचल्यानं श्री क्षेत्र नृसिंहवाडी मंदिरात पाणी शिरलं. गणपती आणि महादेव मंदिरातही पाणी आलं. नदीचं पाणी शेतांमध्ये शिरल्यानं पिकांचं नुकसान. नाशिकच्या सुरगाणा आणि कळवण तालुक्यातील मुसळधार पावसामुळे गिरणा नदीच्या पाणी पातळीत वाढ. चणकापूर धरणातून 5,345 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. बागलाणच्या पश्चिम पट्ट्यात मुसळधार पाऊस. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठी वाढ. पावसामुळे मेंढपाळांचे मात्र मोठे हाल. प्रचंड पाऊस आणि हवेतील गारव्यामुळे 5 मेंढ्या मृत्युमुखी. इगतपुरीच्या मांजरगावमध्ये घरांखालील माती वाहून गेल्यानं 10 ते 12 कुटुंब उघड्यावर. सुदैवानं जीवितहानी टळली. प्रशासनानं 50 जणांना तातडीनं जिल्हा परिषदेच्या शाळेत हलवलं. रत्नागिरीतील परशुराम घाटात मुसळधार पावसामुळे कॉन्क्रीटचा भाग तुटल्यानं भिंत कोसळण्याच्या धोक्यात वाढ. वाहन चालकांनी या मार्गावरून जाताना विशेष खबरदारी घेण्याचं आवाहन. नाशिकच्या गोदावरी नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यानं रहिवासी भागात पुराचं पाणी. अमरधामकडे जाणारा रस्ता देखील बंद. गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचं आवाहन. इचलकरंजीमध्ये पंचगंगा नदीची पाणी पातळी 61 फुटांवर. 75हून अधिक बंधारे आणि मंदिरं पाण्याखाली. मंदिरं आणि लहान पूल बुडाले. पालिकेनं आपत्ती व्यवस्थापनासह पूरग्रस्तांसाठी 42 ठिकाणी छावण्या सज्ज ठेवल्या. पिंपरीच्या मोशी कचरा डेपोजवळ इमारत कोसळली. इमारतीत जवळपास 14 जण अडकल्याची शक्यता. बचाव कार्यासाठी अग्निशमन दल घटनास्थळी दाखल. पुण्याच्या बाणेर परिसरात संरक्षक भिंत कोसळली. राम नदीच्या पाणी पातळीत वाढ. संरक्षक भिंत कोसळल्यानं भीतीचं वातावरण. जगामध्ये मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. साचलेल्या पाण्यातून वाट काढताना नागरिकांची मोठी गैरसोय. तर पावसामुळे रस्त्याचीही चाळण. शहापूर तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू. नांदगावमध्ये शाळेच्या आवारातील झाड कोसळल्यानं शाळेचं बाथरूम आणि संरक्षक भिंत तुटली. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. जळगावमधील म्हसावदमध्ये उड्डाणपुलाच्या 2 मोठ्या लोखंडी प्लेट्स मुसळधार पावसामुळे कोसळल्या. मागच्या 12 वर्षापासून या उड्डाणपुलाचं काम रखडलेलं. उड्डाणपुलाच्या सुरक्षिततेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित. एका स्कूल बस समोरच या प्लेट्स पडल्यानं मोठी खळबळ. गोंदिया जिल्ह्यात खरीप पेरणी अजूनही 2%वरच. समाधानकारक पावसामुळे आता पेरणीच्या कामाला वेग येण्याची शक्यता. पेरणीच्या प्रगतीचा कृषी विभागाकडून दररोज आढावा. दुधनी बाजार समितीत पुतळ्याऐवजी गणपती मूर्ती बसवल्यानं अक्कलकोटमध्ये महायुतीत वाद पेटला. भाजपवर टीका करताना शिंदेच्या शिवसेनेच्या सिद्धराम म्हेत्रे यांच्याकडून राहुल गांधींचं कौतुक. भाजप आमदाराची दादागिरी नव्हे तर हुकुमशाही सुरू आहे, म्हेत्रेंचा आरोप. चाळीसगाव तालुक्यातील वाघळीमध्ये स्मार्ट मीटर विरोधात भर पावसात रास्ता रोको. वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा. पोलिसांचा तगडा बंदोबस्त. वीज ग्राहकांवर अतिरिक्त भार पडत असल्याचा आरोप. मालेगावमध्ये शेतकऱ्यांचं अर्धनग्न आंदोलन. मका कांदा फसवणूक प्रकरणी पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या. जायखेडा पोलिसांविरोधात मालेगावमध्ये ठिय्या आंदोलन. महिनाभर होऊनही जायखेडा पोलिसांनी कोर्टात खरेदी पावत्या सादर न केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. वर्ध्यातील पुलगाव आणि देवळी पोलीस ठाण्यांच्या जुन्या इमारतींच्या जागी नवीन इमारती बांधण्याची मागणी. आमदार राजेश बकाने यांच्याकडून गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांना निवेदन. भोयर यांच्याकडून लवकरच कार्यवाही करण्याचं आश्वासन. संत गजानन महाराजांच्या पालखीचं बीड जिल्ह्यात आगमन. पुढील 4 दिवस पालखीचा बीड जिल्ह्यातच मुक्काम. संत गजानन महाराजांच्या पालखीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त तैनात. पालखी सोहळ्यासाठी पुणे शहरात 8,500 पोलिसांचा बंदोबस्त. पालखी सोहळ्यात सुरक्षेसाठी AI तंत्रज्ञानाचा वापर. पालखी सोहळ्यासाठी पुणे शहर पोलीस दलाची तयारी पूर्ण. पुण्यात उद्या ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांच्या पालख्यांचं आगमन होणार. शहरातील मुख्य रस्ते उद्या बंद राहणार. पोलिसांकडून पालखी निमित्तानं वाहन चालकांसाठी पर्यायी मार्ग जाहीर. पर्यायी रस्त्यांचा वापर करण्याचं आवाहन. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या पार्श्वभूमीवर पुणे वाहतूक पोलीस सज्ज. पोलिसांकडून विशेष वाहतूक नियोजन. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी त्यांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा. अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांचं आवाहन. शिक्षक भारतीच्या नेतृत्वात 9 जुलैला राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनाची हाक. टीईटीच्या मुद्द्यावरून राज्यातील ज्येष्ठ आणि अनुभवी शिक्षकांवर अन्याय होत असल्याचा आरोप. SIR सारख्या अशैक्षणिक कामांमधून सुटका करण्याची शिक्षकांची मागणी. जळगावच्या सराफा बाजारात सोन्या चांदीच्या दरात दिवसभरात दुसऱ्यांदा मोठी घसरण. सोन्याच्या दरात 3,000ची तर चांदीच्या दरात तब्बल 11,000ची घसरण. सोन्याचे दर जीएसटीसह 1,46,775 रुपयांवर तर चांदीचे दर जीएसटीसह 2,31,750 रुपयांवर.
नाशिकच्या सातपूर शिवाजीनगरच्या विठ्ठल रुक्मिणी कॉलनीत पाणी भरलं. मुसळधार पावसामुळे बिल्डिंगच्या पार्किंगमध्येच पाणी शिरलं. पुण्याच्या लोकमान्य नगर परिसरात झाड कोसळलं. झाड रस्त्यावर पडल्यानं रस्ता बंद झाल्यानं नागरिकांचे हाल. डिंभे धरणाच्या उजव्या कालव्यात ओढे आणि नाल्यांचं पाणी मोठ्या प्रमाणात आलं. आंबेगाव तालुक्यातील शेवाळवाडी मणिपूर परिसरात उजवा कालवा ओव्हरफ्लो. कालव्याचं पाणी घरांमध्ये शिरल्यानं नागरिकांचे हाल. खडकवासला धरणातून मोठा नदीपात्रात विसर्ग सुरू. पुण्यातील एकतानगरमधील 12 पेक्षा अधिक सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं. पहाटेपासूनच खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग. पालघरमधील पूरग्रस्तांना शिवसेनेकडून अन्नाच्या पाकिटांचं वाटप. जिल्हाप्रमुख कुंदन संखे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पालघरच्या माहीम भागात मदत वाटप केलं. पुणे जिल्ह्यातील पानवडी परिसरात मुसळधार पाऊस. जोरदार पावसामुळे नदी नाल्यांना पूर. नागरिकांना काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन. खेड शहरातील नुकसानाचे पंचनामे तातडीनं करण्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचे आदेश. जगबुडी नदीला आलेल्या पुरामुळे शहरातील व्यापाऱ्यांचं नुकसान. तातडीनं मदत करण्याचे निर्देश. अमरावतीतील चांदूर बाजार तालुक्यात पांदण रस्त्यावर चिखलाचं साम्राज्य. शेतात जाण्यासाठी रस्तेच नाही, ट्रॅक्टर देखील चिखलात फसल्याचं चित्र. धुळे जिल्ह्यात सर्वत्र रिमझिम पावसाला सुरुवात. जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी, तर उकाड्यापासून नागरिकांना दिलासा. नाशिकच्या लासलगावसह परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीला मोठा दिलासा. पावसामुळे कोटमगावमधील मानवनिर्मित तलाव 100% भरला. पानवल धबधबा, भाटे बीच, गणपतीपुळे समुद्र किनारा आणि निवळी धबधबा परिसरात पर्यटकांना बंदी. पालकमंत्री उदय सामंत यांच्या आदेशानंतर प्रशासनाकडून अंमलबजावणी. काळुसे ग्रामपंचायत हद्दीतील भामनगर दरेवाडी रस्त्यावर दरड कोसळली. धरण परिसरात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मातीचे ढिगारे आणि दगड रस्त्यावर. दरेवाडीकडे या आदिवासी गावात जाणारा मुख्य संपर्क रस्ता पूर्णपणे बंद. रत्नागिरीच्या लांजा तालुक्यात पावसाचा जोर ओसरला असला तरी वेगवान वाऱ्यामुळे महावितरणचं मोठं नुकसान. वेगवान वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी महावितरणचे पोल आडवे, तर अनेक गावांमध्ये सध्या 4 ते 6 दिवसांपासून बत्ती गुल. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा परिसरात शेतकऱ्यांकडून बोगस बियाणांच्या तक्रारी. पेरणीनंतर 2 आठवड्यानंतरही अंकुर न फुटल्यानं शेतकऱ्यांची कृषी विभागाकडे धाव. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ. जालन्याच्या वडोद तांगडा गावात 2 लाख रुपयांचा खर्च करूनही योग्य भाव मिळत नसल्यानं शेतकरी संतप्त. शेतकऱ्यानं 1 एकर मिरचीचं पीक उपटून फेकलं. मराठवाड्यात पावसाअभावी खरीप पेरणीला मोठा फटका. गेल्या वर्षीच्या तुलनेत 17,87,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणी कमी. विभागात केवळ 58% पेरणी पूर्ण. मराठवाड्यात पावसाची 13% तूट. सोयाबीन बियाणं उगवलं नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार. यवतमाळच्या जवळपास 10 गावातील शेतकऱ्यांचं कळंबच्या तहसीलदारांना निवेदन. जवळपास 700 ते 800 एकरातील सोयाबीन बियाणं उगवलंच नसल्याचा आरोप. गोंदिया जिल्ह्यात सततच्या पावसामुळे मोठं नुकसान. 46 घरांचं अंशतः तर 16 जनावरांच्या गोठ्यांचं नुकसान. पावसामुळे एक पशु दगावल्याची माहिती. सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस. 24 तासात 140 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद. चांदोली धरणाच्या पाणी साठ्यात झपाट्यानं वाढ. सोलापूरच्या उजनी धरणातील पाणी साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ. धरणात 4.90% उपयुक्त पाणी साठा जमा. दौंडमधून 1,17,263 क्युसेक पाण्याची आवक सुरू. कराड पाटण तालुक्यांसाठी एनडीआरएफची 30 जणांची टीम कराडमध्ये दाखल. कराडचे नगराध्यक्ष राजेंद्र सिंह यादव यांनी केलं टीमचं स्वागत. नागरिकांना आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन आणि प्रशिक्षण दिलं जाणार. जालन्यातील बस स्थानक ते मामा चौक रस्त्यावरील चौकात ड्रेनेज लाईनचं चेंबर उघडं. शालेय विद्यार्थ्यांसह नागरिक आणि वाहनधारकांनाही मोठा धोका. पालिका प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष असल्याचा नागरिकांचा आरोप. पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांच्याकडून नदीकाठच्या भागात पाहणी. राजपूत झोपडपट्टी, पुलाची वाडी, एकतानगर, निंबजनगर या भागात केली पाहणी. गुहागरमधील विसापूर पांगरीमधील मुख्य रस्ता पावसामुळे खचला. गावात जाणारी वाहतूक बंद. गावात जाणारा रस्ता 3.5 ते 4 फूट खचल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण. पैठण पंढरपूर पालखी मार्गाची दुरवस्था. पैठण पंढरपूर रस्ता व्हावा यासाठी सभागृहात मुद्दा मांडला. रस्त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार. आमदार विलास भुमरे यांची माहिती. पैठण पंढरपूर रस्ता लवकरच केला जाईल. विलास भुमरेंची प्रतिक्रिया. गडचिरोलीत धावती एसटी बसचा मागचा भाग अचानक निखळून पडला. एटापल्लीमधील धक्कादायक घटना. या प्रकरणी अहेरी एसटी आगारातील सहाय्यक कामगार निलंबित. चिपळूणच्या लोटे एमआयडीसीतील प्रदूषणावर ग्रामस्थ आक्रमक. शेतात दूषित पाणी सोडल्याचा गंभीर आरोप. लोटे आणि सोनगावसह विविध गावातील ग्रामस्थ सीईटीपी प्लांटवर एकवटले. संबंधित अधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणी.
साताऱ्याच्या फलटणमधील खामगावात विजेच्या धक्क्यानं चौघांचा मृत्यू. विजेचा धक्का लागून एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू. विद्युत केबलच्या तारेचा स्पर्श झाल्यानं हा मृत्यू. मृतांमध्ये 2 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश. नाशिकच्या येवला नांदगाव मार्गावर दुधाचा टँकर घाटात कोसळला. टँकरचे ब्रेक न लागल्यानं अपघात झाल्याची माहिती. चालकावर येवल्याच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू. रायगडच्या महाड तालुक्यातील बिरवाडी शहरात एक मोठी मगर फिरताना आढळली. नदीतील पुराचं पाणी ओसरल्यानंतर मगर रस्त्यावर आली. कुंभारवाडा परिसरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. भंडाऱ्याच्या पेवठा गावात वाघाच्या हल्ल्यात बैल ठार. गोठ्यात शिरून वाघानं हल्ला केल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. वाघाचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी. भद्रावतीचे तहसीलदार आणि नायब तहसीलदारांविरोधात अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल. मृत परमेश्वर मेश्राम यांच्या शेतजमिनीत फेरफार केल्याचा आरोप. जाब विचारायला गेल्यावर शिवीगाळ केल्यानं मेश्राम यांनी जीवन संपवल्याचा आरोप.